या मराठी उत्कृष्ट दर्जाच्या अभिनेत्रीमुळे हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीला हळहळणारा हा रविवारचा दिवस. नमस्कार, मी सोनाली तुमचं स्वागत करत आहे आजच्या दिवशी. आजचा दिवस म्हणजे चांगलाच एकदम उत्साहात सुरू झाला, पण जेव्हा माझ्या कानावर बातमी आली की मराठीतली अशी उत्कृष्ट दर्जाची अभिनेत्री जिने नाटक, हिंदी सिनेमा, हिंदी मराठी सिरियल आणि तसेच मराठी सिरियल या सगळ्यामध्ये उत्कृष्ट काम केल्यानंतर 38व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला, तोही कर्करोगाने. आजकालच्या संसाराच्या आणि वाढत्या याच्यामध्ये आयुष्य इतकं मौल्यवान होत चाललं आहे ना, की आपण पुढे जात आलो पण आपल्याच आयुष्यावर आपलीही कमांड राहत नाही. खरंच सगळं आपण कमवण्याच्या मागे इतका वेळ घालत आहे की आपण स्वतःवर वेळ नक्कीच घालवतो का याचाही विचार आता प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागले. तिचं वय पाहता आज माझ्या सगळ्या महिला वर्गांना मला हेच म्हणणं आहे की हा कर्करोग झपाट्याने महिला वर्गामध्येच खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे संसार, कर्तव्य आणि दररोजच्या दगदगीमधून थोडा तरी वेळ स्वतःला द्यायला नक्की शिका. कारण की ह्या एकामागं आजकालच्या हरहुन्नारी ज्या अभिनेत्री आहे, ज्यांचं डाएट असतं, सगळ्या गोष्टी असतात, तरीही त्यांना अशा प्रकारचा जर आजार होत असेल तर आपण त्यांच्यासमोर काय आहेत. खूपच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्ट जेवढी महत्त्वाची आहे, आज प्रत्येक क्षणी तेवढाच महत्त्वाचा होत चालला आहे. बघा पटतंय का? त्यामुळे प्रत्येक क्षण हा नक्की जगायला नक्की शिका. त्यामुळे उद्या काय आहे त्यापेक्षा आज काय होईल आणि कसा आनंद होईल हे नक्कीच करायला शिका. स्पेशली माझ्या सगळ्या मैत्रिणींना. भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर. तोपर्यंत बाय.